यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र तर येणाऱ्या 20 फेब्रुवारीपासून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचे ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे। तर आपल्याला भरतीला जाताना कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या आपल्याला चुका करायच्या नाही, कारण की यावर्षी भरपूर विद्यार्थी नवीन आहे। जवळपास 50-60% विद्यार्थी यावर्षी नवीन आहे। आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये आपल्याला रेल्वे स्टेशनपासून ग्राउंड पर्यंत छावणीपर्यंत जायचं कसं आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचे आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर 1600 मीटर रनिंगचा ट्रॅक वगैरे कशा प्रकारे आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचा, त्याचबरोबर आपल्याला रनिंग मारताना कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, किती पोरं एका बॅचला सोडणार आहे, किती पोरं रनिंगमध्ये पास करणार आहे, 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम भेटणार आहे, एक्सिलेंटसाठी, सेकंड ग्रुपसाठी, तिसऱ्या ग्रुपसाठी, चौथ्या ग्रुपसाठी, आणि ग्राउंडच्या अंदर कोणकोणते प्रक्रिया असणार आहे, कोणकोणते इव्हेंट ग्राउंडच्या अंदर घेतल्या जाणार आहे। तर ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचे, जेणेकरून तुम्हाला जे विद्यार्थ्यांना एक अंदाज लागणार आहे की भरतीच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे राहते, कोणकोणत्या आपल्याला चुकांनी करायच्या, तुम्ही आतापासूनच त्या ठिकाणी सतर्क होणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। वाघाचं काळीज घेऊन धावणाऱ्या माझ्या सर्व भावांना भरतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी जे विद्यार्थी मित्रांनो गट जिंकून आहे हे शुभेच्छा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रेल्वे स्टेशनपासून जे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर सेंटर छावणीमध्ये आपल्याला जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, जे रेल्वे स्टेशन आहे छत्रपती संभाजी महाराज नगरचं जे रेल्वे स्टेशन आहे, तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो ऑटोवाले त्या ठिकाणी जर समजा तुम्ही सिंगल गेले तर 100-200 रुपये अशा प्रकारे तुमच्यापासून ते पैसे त्या ठिकाणी लुबाडणार आहे। त्याचबरोबर तुम्ही 8 ते 10 जण जर तुम्ही गेले तर 20 रुपये त्यांना बोली करायचे की आम्ही 20 रुपये देतो, छावणीपर्यंत आर्मीच्या कॅम्पपर्यंत सोडून द्या, तर ते तुम्हाला 20 रुपये त्या ठिकाणी नेणार आहे। 20 रुपयात पहिले बोली करून घ्यायची, कारण की ते जे विद्यार्थी मित्रांनो लुबाडते तिथले ऑटोवाले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहिलेच तुम्हाला त्या ठिकाणी बोली त्यांच्यासोबत करून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो छावणीपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहे। आणि त्याचबरोबर आता भरतीला जाताना आपल्याला चूक कोणती करायची नाही, जी की भरपूर विद्यार्थी करते। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जे अग्निवीर आर्मी रॅली भरते, तर आर्मी भरतीचं जे ग्राउंड आहे हे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेलं राहते। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर समजा 20 फेब्रुवारी तारीख आहे, तर भरपूर विद्यार्थी काय करते 20 फेब्रुवारीलाच त्या ठिकाणी जाते। ह्या चुका करू नका, डायरेक्ट घरी पाठवल्या जाणार आहे। तुमच्या हॉल तिकीटवर जर 20 फेब्रुवारी तारीख असेल तर आपल्याला 19 फेब्रुवारीला ग्राउंडवर टच राहायचा रात्री 7 ते 8 वाजेपर्यंतच्या दरम्यान। तर तुम्ही रात्री 7च्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही ग्राउंडवर हजर राहू शकता। 7 वाजता 10 वाजता तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहू शकता। ज्यांचं पण 20 फेब्रुवारीला ग्राउंड आहे तर त्या विद्यार्थ्यांनी 19 फेब्रुवारीला रात्री 8-9 वाजेपर्यंत आपल्याला सेंटरवर हजर राहायचं आहे छावणीच्या। आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो 1 दिवस अगोदरपासूनच आपल्याला ग्राउंडच्या अंदर घेतल्या जाते आणि 1 दिवस अगोदरपासूनच आपली ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया चालू होते। आता आपण छावणीमधला ट्रॅकचा जर पाहिलं तर चांगला ट्रॅक आहे, मातीचा ट्रॅक आहे, लक्षात ठेवा, गोल ट्रॅक आहे तिथला आणि चांगल्या पद्धतीने ट्रॅक आहे। आणि आपल्याला धावायचं कसं तर एकदम काठाने तुम्ही जेवढे तुम्ही काठाने धावता तेवढा टायमिंग आपला कमी येणार आहे। आणि आपण जे विद्यार्थी मित्रांनो चांगला टायमिंग त्या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे, जेणेकरून आपली रनिंग त्या ठिकाणी निघणार आहे। तर आता ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे राहणार आहे। सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 20 फेब्रुवारीला आहे तर तुम्हाला 19 फेब्रुवारीला रात्री 8-9 वाजता सेंटरवर हजर राहायचं आहे। सर्वात अगोदर स्टार्टिंगला तुमच्यापासून 9-10 वाजतापासून तुम्हाला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाणार आहे। एंट्री दिल्यानंतर फक्त 2 डॉक्युमेंट वरता ठेवायचा, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, हे 2 डॉक्युमेंट आपल्याला वरता ठेवायचे। ह्या 2 डॉक्युमेंटवर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाणार आहे। एंट्री दिल्यानंतर आपल्याला 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवल्या जाते। 12 वाजेपर्यंत काहीच त्या ठिकाणी होत नाही। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून आपली हाईट सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर मोजली जाणार आहे आणि ज्यांची हाईट बसली नाही त्यांचं पण ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर जसे 12 वाजले तसंच जे विद्यार्थी मिळून त्या ठिकाणी
जसे 12 वाजले तशी जे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया चालू होऊन जाते। स्टार्टिंगला जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या हॉल तिकीट स्कॅन केले जाते आणि ज्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे 2 फॉर्म आहे म्हणजे जे विद्यार्थी 2 पेपर पास झाले त्यांचं जे ग्राउंड आहे हे वेगळं होतं एकदम एंडिंगला, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे त्या स्टार्टिंगला 12 वाजता त्या ठिकाणी मुलांच्या हॉल तिकीट स्कॅन केले जाणार आहे। हॉल तिकीट स्कॅन सगळ्यांच्या होते। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर आपल्याला एका जे विद्यार्थी मित्रांनो आपले 100 विद्यार्थ्यांची मोजून त्या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांची बॅच बसवली जाणार आहे आणि ते जे त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी आपल्याला त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि 100 विद्यार्थ्यांची जी बॅच आहे 100 मुलांची जी बॅच आहे तर त्यांना ट्रॅकच्या अंदर त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि आर्मीवाला मुलांना मोटिवेट करते आणि त्याचबरोबर आपल्याला सर्व सूचना देते की धावायचं कसं आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ते सर्व तुम्हाला मोटिवेट करणार आहे, सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि हे झाल्यानंतर आपल्याला 400 मीटरच्या ट्रॅकवर त्या ठिकाणी नेणार आहे आणि झेंडासुद्धा त्यांच्याजवळ राहते लाल कलरचा आणि त्या ठिकाणी ते गो करते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे आहे आपली 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे। एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडते आणि 100 मधले जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 70 ते 80 पोरं ते रनिंगमध्ये पास करणार आहे आणि टायमिंगचा जो आहे 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत जेवढे काही पोरं आले तेवढे पोरं ते घेणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग असते तर ॲक्सिलेंटमध्ये आपल्याला 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत जर तुम्ही रनिंग मारली तर ॲक्सिलेंटमध्ये तुम्हाला घेतलं जाणार आहे आणि सेकंड ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 40 सेकंडच्या अंदर राहिले तुम्हाला सेकंड ग्रुपमध्ये घेतलं जाणार आहे आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 5 मिनिट 45 सेकंड किंवा 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले तिसऱ्या ग्रुपमध्ये आपल्याला घेतलं जाणार आहे आणि चौथ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत आपल्याला घेतले जाणार आहे। तर आरामात आपण या ठिकाणी रनिंग काढणार आहे, लक्षात ठेवा। तर आपल्याला काठानं त्या ठिकाणी धावायचं आहे आणि ग्राउंडच्या अंदर जाण्याच्या अगोदर फळ फ्रूट वगैरे खाऊन जातात त्या ठिकाणी, ठीक आहे, जेणेकरून शरीरामध्ये ताकद त्या ठिकाणी राहते। तर पहा रनिंग झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जाणार आहे, हातावर आपले शिक्के वगैरे दिले जाणार आहे। हे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेलं जाणार आहे। पहिला 2 त्या ठिकाणी होणार आहे तर तो त्या ठिकाणी लॉंग जंप आपली घेतला जाते। लॉंग जंप पडली नाही तरी सुद्धा दुसरा चान्स देते। लॉंग जंपले मार्क नाही आहे। ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली 60 मार्क आहे, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली 48 मार्क आहे, तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली 38 मार्क आहे। तर तुम्ही चेक करून घ्या किती मार्क आहेत। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो लॉंग जंप झाल्यानंतर आपलं झिगझॅग त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि झिगझॅग झाल्यानंतर तिसरा जो आपला इव्हेंट होणार आहे तर तो होणार आहे त्या ठिकाणी 10 पुलअप्सचा जर आपण काढलं तर 40 मार्क आपल्याला भेटणार आहे पैकीच्या पैकी। जसजशा तुम्ही पुलअप्सचा कमी काढसान तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन त्या ठिकाणी मुलांना उंचीसाठी नेलं जाणार आहे आणि 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। ज्यांची 168 सेंटीमीटरपेक्षा उंची जर असेल तर आपल्याला तिथूनच अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे, आपल्याला रिजेक्ट केला जाणार आहे। त्याचबरोबर छाती जे विद्यार्थी मित्रांनो 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आणि वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली जर असेल तर अपात्र केलं जाणार आहे। तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढा किंवा तुम्ही 10 पुलअप्सचा काढा, सर्व तुम्ही काढलं आणि तुमची उंचीने बसली तर आपल्याला रिजेक्ट केलं जाते। तर सगळी अशा प्रकारे तिथं प्रक्रिया आहे आणि हे झाल्यानंतर रात्री त्या ठिकाणी डॉक्युमेंट ऑप्शन होते। डॉक्युमेंट ऑप्शनला जे डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे, 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही, तर डोमिसाईल न्यायचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही, तर पोलीस स्टेशनमधलं अनमेरिड सर्टिफिकेट आपल्याला सोबत न्यायचं आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फोटो त्या ठिकाणी 30 ते 40 फोटो राहू द्या पडले आणि त्याचबरोबर जे नोटरी सुद्धा त्या ठिकाणी लागते, वकिलाजवळली नोटरी आपल्याला लागणार आहे। तर एवढे काही डॉक्युमेंट लागते, हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकीच्या 2-2 झेरॉक्स न्या। आर्मीला त्या ठिकाणी एक झेरॉक्स मागते पण 2-2 झेरॉक्स पडल्या राहू द्या। तहसीलमधली नोटरी चालणार नाही, एक लक्षात ठेवा, वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला नोटरी करायची आहे। आणि हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो सर्व आपला ग्राउंड झाल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या दुसऱ्या दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो मेडिकलसाठी बोलायला जाणार आहे। अशा प्रकारे प्रक्रिया आहे। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। यारो संभाजीनगर महाराजनगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। याच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय